व्यवसाय करू शकतो। हा मका म्हणजे एक सोन्याचा पेटारा आहे आणि या पेटारा जेव्हा उघडतो तेव्हा असंख्य बिझनेस बाहेर पडतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी जो आहे या ठिकाणी जे आहे मक्याची आवश्यकता आहे। वेगवेगळं तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे पॉपकॉर्न पासून तर वेगवेगळे मल्टिपल असे बिझनेस आहे, इथेनॉल पर्यंत प्रत्येक गोष्टीत जो आहे मका आहे आणि अशाच मक्यातून आपण भरपूर असे बिझनेस आज शोधून काढणार आहे। त्याच्यामधलेच एक 5-6 सिलेक्टेड बिझनेस आपण आज बघणार आहे आणि आज जर आपण पाहिलं तर पूर्ण जगामध्ये 6 नंबरला जे आहे मक्याचं प्रोडक्शन इंडियामध्ये केलं जातं आणि 35 ते 40 मेट्रिक टन जो मका आहे तो प्रोड्यूस केला जातो। तरी सुद्धा मक्याचा शॉर्टेज पडत आहे आणि असंख्य असे बिझनेस आपल्याला मक्यामधून काढायचे आणि प्रचंड असा नफा कमवायचा आहे। आपण याच्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये आपण बिझनेस बघणार आहे, लो कॅटेगरी, मीडियम आणि प्रीमियम। तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया लो इन्व्हेस्टमेंट मध्ये करता येतील असा मक्याचा बिझनेस। तो म्हणजे पहिला बिझनेस म्हणजे मक्याचा जो आपण ठेला म्हणतो, तो मक्याचा ठेला ते पण 2.0 म्हणजे जो आपला पारंपरिक ठेला आहे ज्याच्यावर भुट्टा भाजून दिला जातो तसा न करता थोडंसं त्याला आपल्याला जे आहे जबरदस्त असा प्रीमियम असा लुक द्यायचा आणि त्या प्रीमियम लुक मध्ये आपल्याला वेगवेगळ्या त्या मका जो आहे जो आपण भट्टीवर घेतो त्यामध्ये आपल्याला जे आहे अमेरिकन बर्नर्स त्या ठिकाणी वापरायचे आणि वेगवेगळ्या टॉपिंग सोबत पेरी पेरी, बटर, चीज याच्या सोबत आपल्याला तो भुट्टा सर्व करायचा आहे आणि निश्चितच प्रचंड असे जे आहे याच्यामधून रिक्वायरमेंट लोकांची आपल्याला मिळणार आहे आणि जबरदस्त अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो। कुठलेही याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, प्रचंड असे डिमांड, लोक तुमच्या स्टॉलवर मावणार नाहीत एवढी प्रचंड गर्दी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण की लोकांना काहीतरी नवीन हे आवश्यक असतं आणि त्याचं जे नीड तुम्ही फुलफिल करत आहात। त्यानंतर वळूया आपल्या दुसऱ्या बिझनेस आयडियाकडे। दुसरी बिझनेस आयडिया पण लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडिया आहे आणि ते म्हणजे कॉर्न फ्लोअर आणि फ्रोझन कॉर्न। फ्रोझन कॉर्न ज्याला म्हणतो आपण, तर फ्रोझन जे आपण पाहतो की फ्रोझन पॅकिंग मध्ये आपल्याला कॉर्न भेटते, तर त्याच्यासाठी अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला जे आहे ते जे मक्याचे कणीस आहे ते सोलून घ्यायचं आहे, त्याच्यावरचे सगळं क्लीन केल्यानंतर त्याचे दाणे काढायचे आणि ते काढलेले दाणे जे आहे ते 90 डिग्री मध्ये पाण्यामध्ये आपल्याला उकळायचे आहे आणि उकळल्यानंतर आपण जे आहे त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजर ही एक मशीन येते, सेपरेट मशीन येते इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजर। या फ्रीजर मशीन मधून आपल्याला जे आहे हे दाणे काढायचे आहे आणि ते याच्यामध्ये एकाला एक दाणा चिटकत नाही, सेपरेट होतो आणि हा जो आहे त्याचा लाईफ हे खूप वाढते कारण की ते फ्रीज झालेलं असतं आणि असं मल्टिपल असं वेगवेगळ्या ब्रँड मध्ये आपण पॅक करून हे सप्लाय करू शकतो। अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये फक्त 1 ते 1.5 लाखामध्ये आपला हा प्रोडक्ट रेडी होऊन जातो। त्यानंतर बघूया आपण तिसरी बिझनेस आयडिया जी आपण मक्यापासून करू शकतो, ते म्हणजे कॉर्नफ्लेक्स आणि दलिया। कॉर्नफ्लेक्स आणि दलिया हा जो आहे प्रोडक्ट हा सुद्धा मक्याचा प्रोडक्ट आहे आणि यासाठी जे आहे आपल्याला जे आहे ते पूर्ण जो मका आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिजर्मिनेशन, जेणेकरून या मक्यामध्ये कुठलंही जर्म्स राहायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला डिजर्मिनेशन मशीन मधून हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ग्राइंडर केल्यानंतर त्याचा ग्राइंड करायचा आहे आणि ग्राइंड केल्यानंतर जे आपण चाळणी लावतो तर चाळणीमधून जो एकदम खाली पडेल पावडर पडेल ते म्हणजे झालं आपलं कॉर्न फ्लोअर आणि जो हार्ड क्वालिटी मटेरियल आहे ते म्हणजे झालं आपला दलिया। असं हे सुंदर असा तिसरा बिझनेस जो आपण कॉर्न फ्लोअर आणि दलिया हे आपण मक्यापासून सुरू करू शकतो। जबरदस्त असा बिझनेस आहे आणि कुठलंही जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण करू शकतो। त्यानंतर एक थोडासा प्रीमियम जो प्रोडक्ट आहे ते म्हणजे कॉर्नफ्लेक्स। आज जर पाहिलं तर प्रत्येक लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाची आवड हे कॉर्नफ्लेक्सची आहे आणि कॉर्नफ्लेक्स बनवण्याचा व्यवसाय आपल्याला करायचा आहे आणि ते पण सुद्धा आपल्या मक्यापासून तयार होतं। तर मका आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते स्टीम करायचं आहे। स्टीम केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला जे रोलर येतात त्याचे रोलर मध्ये आपल्याला ते प्रेस करून त्याचं जे आहे फ्लेक्स तयार करायचे आहे आणि फ्लेक्स केल्यानंतर थोडं त्याला जर रोस्ट केलं तर आपले हार्ड कॉर्नफ्लेक्स आपले रेडी झाले आणि हे रेडी झालेले कॉर्नफ्लेक्सचा आपण प्रचंड प्रमाणात आनंद घेऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकतो। अशा मक्यापासून आपण आतापर्यंत पाहिलेले 4 व्यवसाय, आता पुढच्या व्यवसायाकडे आपण वळू म्हणजे प्रचंड प्रमाणात जे आहे हा जे प्रोडक्ट आहे ते वेगवेगळ्या सूप, वेगवेगळ्या केचप मध्ये, वेगवेगळ्या मेडिसिन मध्ये प्रत्येक ठिकाणी हे वापरलं जातं, ते म्हणजे
कॉर्न स्टार्चचा जर विचार केला आपण तर प्रचंड याची जे आहे क्रिटिकल अशी जे प्रोसिजर आहे, पण याच्यामध्ये आपण जे आहे स्टार्च हे प्रोडक्ट बनवू शकतो. प्रचंड मोठी डिमांड आपल्याला या मेज स्टार्चला आहे आणि याच्यामध्ये जे आहे हा सुद्धा एक सुंदर असा प्रोडक्ट आहे. त्यानंतर 6वा प्रोडक्ट जे आपण मक्यापासून बनवू शकतो ते म्हणजे इथेनॉल. आणि इथेनॉल जे आहे ते आपण प्रचंड असं जे आहे त्याच्यामध्ये मशिनरीज आपल्याला आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये इथेनॉल जे आहे 70% to 90% 95% इथेनॉल हे जे आता पुढे चालून जे आहे हे आपल्या वेगवेगळ्या पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केलं जातं. त्याच्यासाठी हे जे इथेनॉलसाठी सुद्धा मोठं कन्झम्पशन हे मक्याचं राहणार आहे. ते प्रोडक्ट सुद्धा मक्यापासूनच तयार होतं. आता या सगळे बिझनेस पाहिल्यानंतर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की जागा कोणती शोधावी. तर जागा म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या मक्याचं प्रोडक्शन होतं अशी जागा आपण शोधायला पाहिजे आणि तीच जागा आपण फायनल करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे आहे मशीन कुठून आणायचे. आता मशीनसाठी आपण ट्रेड इंडिया किंवा इंडिया मार्ट हे 2 प्लॅटफॉर्म आहे. या 2 प्लॅटफॉर्मवरून आपण सुंदर असं पद्धतीनं अत्यंत म्हणजे होम डिलिव्हरी तुम्हाला मिळेल. या पद्धतीनं मशीन्स तुम्हाला उपलब्ध होतील. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे सप्लायर तुम्हाला जे मिळणार आहेत. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पैशाचा. तर पैसा कुठून आणणार. तर पैशासाठी तुम्हाला जे आहे वेगवेगळ्या जे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्याच्यामधून PMPME ही जी बिझनेस आहे म्हणजे स्पेशली बिझनेससाठी जे आहे स्कीम गव्हर्नमेंट राबवत आहे. याच्यामध्ये आपल्या जे आहे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी 35% सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रचंड अशी जे आहे याच्या माध्यमातून सुद्धा आपण जे आहे आपलं इंडस्ट्री उभी करू शकणार आहे. आणि हे जे आहे या माध्यमातून छोटे मोठे जे डॉक्युमेंट्स आहे GST रजिस्ट्रेशन, कारण की आपलं फूडचं आहे तर आपल्याला FSSAI लायसन्स हे आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे आपण या पद्धतीनं सुंदर असा मक्यापासून आपण बिझनेस तयार करू शकतो. आपण सगळे शेतकरी बांधव आहे त्यामुळे आपलं जर कुठलं प्रोडक्ट जर तयार करायची इच्छा असेल तर आपण आपल्या शेतात 2 एकर तरी मिनिमम हे मका घेऊ शकतो आणि आपल्या फॅमिलीला स्टेबल करू शकतो. अशाच नवनवीन बिझनेस आयडियासाठी आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या.